देव नको. खरं सांगा, पाहिजे का? आमच्या घरात देव पाहिजे? आम्हाला देव सोडून सगळं पाहिजे, बरोबर आहे ना? देव सोडून, देवाकडून आम्ही सगळं मागतो, आम्ही देव नाही मागत. देव मागितला किंबहुना देव आलाच तर भौतिकाशी तडजोड करायला लागेल, लौकिकाला तिलांजली द्यायला लागेल. म्हणून देव आला तर आमचं जरा जगणं कठीण होऊन बसेल. मग म्हणाले आम्हाला घरात आमच्या देव नको, देवाकडून सगळं पाहिजे, देवाकडून सगळं पाहिजे. एवढी मोठी लिस्ट असते आमची. दारिद्र्य जाऊ दे, बेकारी जाऊ दे, यंदा पोराचं जुळू दे, कठीण होऊन बसलंय सगळं, नाही का? प्रपंच चांगला सुखाचं होऊ दे, सगळं धन ऐश्वर्य संपत्ती सत्ता आरोग्य श्रीमंती सगळं मिळू दे, जमलंच तर शेजाऱ्यांचं. काय म्हणलात तुम्ही? नाही ना तसं काय? मग आम्ही भगवंताकडे, आमची मोठी लिस्ट असते, प्रत्येकाची लिस्ट आहे, सगळ्यांना काही ना काहीतरी मागायचं आहे. आणि आमची भक्ती ही सकाम ठरते. म्हणून भक्ती आणि उपासना या दोन शब्दांमध्ये फार मोठा फरक आहे. आम्ही गल्लत करतो, आम्ही दोन्ही शब्द एका अर्थाने घेतो. भक्ती वेगळी आहे आणि उपासना वेगळी आहे. उपासना म्हटलं की त्यामध्ये सकामता आली, काहीतरी हवं असतं देवाकडून. भगवंताच्या सगुण विग्रहावर, भगवंताच्या मूर्तीवरती प्रेम करायचं. ज्ञानापूर्वी केलेलं प्रेम म्हणजे उपासना आहे. त्याच्याकडून काहीतरी मागत राहणं म्हणजे उपासना आहे. सतत काहीतरी मागतो आम्ही. म्हणून तर आमच्या सगळ्या स्तोत्रांच्या शेवटी बघा फलश्रुती असते. विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्रान, मोक्षार्थी लभते गतिम. सगळं फलश्रुती असते. मग भगवंताकडे काहीच मागायचं नाही, अशी आम्हाला भक्ती करता येईल का? शिवस्तुतीतला एक सगळ्यात शेवटचा श्लोक आहे, परवा एका कीर्तनात मी गायले. शास्त्राभ्यास नको, श्रुती पढू नको, तीर्थासी जाऊ नको. ऐका बरं का. योगाभ्यास नको, व्रते मख नको, तीर्थे तपेती नको, काळाचे भय मानसी धरू नको, दुष्टासी शंकू नको, ज्याची या स्मरणे पतित तरती तो शंभू सोडू नको. असा आपला श्लोक मी गायले. एक गृहस्थ मला भेटले आणि म्हणले ताई हा श्लोक लिहून देत आहे का? म्हटलं कशाला? नाही म्हणे तो. म्हटलं कुठला श्लोक? म्हणे तो नाही का तो. म्हटलं अहो बरेच श्लोक म्हणले मी, नेमका कुठला? म्हणे ज्याच्यामध्ये असं लिहिलंय, हे करू नको, ते करू नको, हे करू नको, ते करू नको, जे ज्याच्यात सांगितलंय तो श्लोक द्या म्हणे. आम्ही कशी लबाड माणसे, कशी पळवाट काढतो बघा. त्यांनी सांगितलं शास्त्राभ्यास नको, श्रुती पढू नको, तीर्थासी जाऊ नको, व्रते तपे नको, मख म्हणजे यज्ञ काही नाही केलं तरी चालेल, पण ज्याची या स्मरणे पतित तरती तो शंभू सोडू नको. भगवंताचं स्मरण केल्याशिवाय राहू नको. ठाईचं बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. त्या अनंताला आळवायला सांगितलं. म्हणाले बाकी काही नाही केलं तरी चालेल. हा भक्तीचा साधा सोपा अर्थ संतांनी आम्हाला सांगून दिला. मग परमेश्वर आल्याशिवाय आणि भेटल्याशिवाय राहणार नाही. भगवंत आमच्याकडे येतो. फक्त म्हणाले आम्ही जी भक्ती करतो त्यामध्ये आम्हाला भक्तीतनं जी फलश्रुती मिळायला पाहिजे ती मिळत नाही. कारण आमची भक्ती थोडीशी काहीतरी गडबड होतीये जरा भक्तीमध्ये. तीर्थयात्रा करतो, जपजाप्य करतो, दानधर्म करतो, नामस्मरण करतो, संत संग करतो, आम्ही सगळं करतो, पण समाधान नाहीये. बघा बरं सगळे एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघा कसे आहेत. बघितलं का कसे आहेत चेहरे आपले? खरं सांगा. प्रचंड ताण आहे, टेन्शन आहे. हसा ना जरा, मस्त राहा, फ्रेश राहा. इथला आनंद कुठेच नाही बरं का. लिहून देते, हा आनंद कुठेच नाही, प्रपंचात नाही, भौतिक जगात नाही. या धर्ममंडपाखालचा इथला जो आनंद आहे नामाचा, भक्तीचा, कीर्तनाचा, तो दुसरीकडे कुठेच नाहीये. त्यामुळे आपण जर आपल्या एकमेकांकडे पाहिलं, आपण स्वतःकडे पाहत नाही, आपण जगाकडे फार पाहतो. स्वतःकडे पाहतो का आपण? आरशात पाहता का? बरं कोण असं आहे की आरशात बघून आलंच नाही आज? तरुण मंडळी इकडे, आमच्या मुली भगिनी आरशात बघितलंच नाही आज, असं कोणी आहे का? नाही ना. आरशात किती वेळा बघतो आपण दिवसातनं? का? आपण आपल्यावर प्रेम करतो. पण म्हणाले आता मी परवा एक वाक्य वाचलं, म्हणले अलीकडे लोक आरसा नाही वापरत, मोबाईलचा फिल्टर कॅमेरा वापरतात. का? कारण म्हणले आरसा खरं बोलतो. आरसा खरं बोलणार आहे. आरसा तुम्हाला जसे आहात तसे दाखवेल, आहे की नाही? फिल्टर काय करतो? नसलेलं गोरं करून टाकतो की नाही? मग उम्र भर गालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पर थी और आईना साफ करता रहा. अशी आमची गंमत आहे. आयुष्यभर आम्ही आरशेच पुसत बसलो.
पण कधीतरी स्वतःच्या चेहऱ्यावर धूळ आहे, स्वतःच्या मनावर धूळ आहे. बघितलं कधी? आत डोकावून पाहिलं कधी? आणि खरं सांगू, माझ्या ज्ञानोबांनी, माझ्या तुकोबांनी आत बघायला शिकवलंय. आत कसं बघायचं? आतमध्ये बघूया. तो भगवंत आम्हाला आत दिसणारे. या हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखांचा आरामू, परिभ्रांतासी कामू विषयावरी. सोपं सांगितलं. ईश्वर सर्व भूतानां वृद्धेश अर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्व भूतानी यंत्रारूढानी मायया. सगळीकडे शोधत असलेला तो भगवंत तो हृदयातच आहे. आणि त्याला थोडंसं आत बघूया. आपण आपला श्वास सुद्धा शांततेत ऐकत नाही वेळ आपल्याला तेवढा शांत बसून आपण स्वतःकडे बघत नाही. कारण आपण आपल्याला बाकीच्यांच्या जीवनामध्ये फार रस आहे. बाकीच्यांच्या जीवनात काय चाललंय, स्टेटस बघण्यातच लोकांचे. खरं आहे का खोटं आहे सांगा? लोकांचे स्टेटस बघण्यातच आमचा दिवस चाललाय. आमचं स्टेटस बिघडायची वेळ आली त्याचं काय? आम्ही कधी विचार करतोय? आणि हे खरं सांगू, आध्यात्मिक आणि प्रापंचिक स्टेटस जर जपायचं असेल तर या मंडपाखाली यायचं. विठ्ठल आणि नुसतं नाही यायचं, आपल्या लेकरा बाळांना घेऊन यायचं. आईसाहेबांनी केवढा मोठा घाट घातलाय, किती सुंदर मोठं वैभव. बरं असं नाही, आता सरकारला पण इकडे लक्ष द्यावं लागतंय, आहे की नाही? केवढं मोठं काम आहे, किती मोठं काम उभं राहिलंय. आणि हे धर्माचं काम आहे मंडळी, हे देवाचं काम आहे. इथे तन मन धनाने सगळे सक्रिय असतात. आज आमच्या महिला वर्गाला किंबहुना जनाबाईंच्या म्हणजे आज संबंध त्या परंपरेला आनंद आणि अभिमान वाटावा असं आईसाहेबांचं काम आहे. मला असं प्रामाणिकपणे वाटतं. आणि या कामामध्ये आपण सगळे इतक्या मोठ्या संख्येने, मला माहिती आहे काल्याच्या दिवशी ही जागा बघायला सुद्धा मिळत नसेल. शेवटच्या दिवशी इतकी प्रचंड गर्दी असणारे पंचक्रोशीतली सगळी मंडळी, आपण प्रेम करणारी मंडळी ह्या धर्मावरती, या प्रांतावरती, कीर्तन नावाच्या भक्तीवरती, संतांवरती, संतांच्या विचारांवरती. का हो? कारण या सगळ्याच्या माध्यमातून आमचं जीवनातलं सगळं दुःख जाणार आहे. बाकी प्रपंचामध्ये कायम दुःख आहे, आपल्याला कळलं. प्रपंच दुःखाचाच आहे, तो सुखाचा नाहीच आहे. सुख 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 असं काही नसतं. सुख नावाची कुठली वस्तू नाही. प्राप्त परिस्थितीमध्ये समाधानी राहता आलं की आम्ही सुखी झालो. हा सुखाचा सगळ्यात मोठा राजमार्ग आहे, सुखाचं सगळ्यात मोठं उत्तर आहे. मग आता परमेश्वराला जर पाहायचंय, परमेश्वराला जर ओळखायचंय, त्याला आपल्या घरात बोलवायचंय, त्याला आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यात बसवायचंय, तर त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये काय पाहिजे? धारणा पाहिजे. म्हणाले धारणा. अष्टांग योग सांगितले पूर्वसुरींनी आमच्या. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. या अष्टांग योगापैकी पहिले 5 योग. आता कोणी नाही, कलियुगामध्ये खरं तर धारणेपासून सुरुवात झाली. भगवंत आहे आणि त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, ही मनाने केलेली धारणा. त्यानंतर त्या भगवंताचं ध्यान मनामध्ये करणं, चित्ताच्या ठिकाणी भगवंताला ठेवणं, आणि मग त्यानंतर लागते ती समाधी. जी समाधी ज्ञानोबांनी अनुभवली, जी समाधी तुकोबांनी अनुभवली. विटेवरचा भगवंत हृदयात प्रकट झाला. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. त्यामुळं भक्तीतलं ज्ञानही मिळालं आणि ज्ञानानंतरची भक्तीही प्राप्त झाली. ज्ञान आणि भक्ती दोन्ही हातात हात घालून चालल्या. म्हणून एकटं ज्ञानही काही कामाचं नाही आणि नुसती भक्तीही काही कामाची नाही. म्हणून भक्तियुक्त ज्ञान आणि ज्ञानयुक्त भक्ती अशी संतांना प्राप्त झाली. म्हणून जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय परमात्म्याचं अत्यंत सुंदर असं स्वरूप आम्हाला आपल्या शब्दांच्या माध्यमातून व्यक्त करून सांगतात. अभंगाच्या प्रथम चरणापासून स्वरूप म्हणून या माप भक्ती केले, भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. विठ्ठल विठ्ठल. भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन सांगितलं तुकोबरायांनी. देवा तुझं स्वरूप कसं आहे? मन वाचातीत तुझे हे स्वरूप. मनाच्या आणि वाणीच्या पलीकडे असलेलं भगवंता तुझं रूप आहे, तुझं स्वरूप आहे. श्रीमद भागवतकार आपल्या मंगलाचरणामध्ये भगवंताचं स्वरूप सांगतात, त्याचं सामर्थ्य सांगतात आणि त्याचा स्वभाव सुद्धा सांगतात. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय
श्रीकृष्णाय वयं नमः. सच्चिद आनंद असं भगवंताचं स्वरूप आहे म्हणाले. पुढे त्याचं सामर्थ्य काय? विश्वोत्पत्त्यादि हेतवे, विश्वाच्या उत्पत्तीला स्थितीला आणि लयाला कारण असणारा तो भगवंत आहे. तो जग निर्माण करतो, जग तोच जग बनून राहतो आणि सगळं होऊन मिटवतो सुद्धा तोच, शेवटी उरतो सुद्धा तोच. अद्यतिष्ठ दशांगुलम. त्यामुळे आणि भगवंताचा स्वभाव सांगितला, तापत्रय विनाशाय, आदि दैविक, आदि भौतिक आणि आध्यात्मिक या तीनही तापांचं निवारण करणारा तो भगवंत आहे असं त्याचं स्वरूप, त्याचा स्वभाव आणि त्याचं सामर्थ्य सांगितलं. त्याला आपण काय म्हणतो? अखिलकोट ब्रह्मांडाचा नायक, जगाचा बाप म्हटलंय त्याला. आपण एसटीने प्रवास करताना सगळे करताना कुठं बसता? एसटीमध्ये काय आग्रह असतो आपला? कुठं बसायचं असतं? हां, एसटीमध्ये पुढच्या सीटवर बसायचा आग्रह असतो. मग किती गर्दी असली तरी आपण जागा धरून, खिडकीतनं जागा धरून ठेवतो, पण पुढच्या सीटवर बसायचा आग्रह असतो. का? कारण मागच्या सीटवर बसल्यानंतर सगळी आदळापट असते नाही का. मग ड्रायव्हर सीटपासनं जेवढ्या जवळ तेवढे धक्के आणि दणके कमी आहेत. हे एसटीतलं झालं. ड्रायव्हर सीटपासनं जेवढ्या लांब बसू तेवढी सगळी आदळापट असते. हे एसटी ड्रायव्हरच्या बाबतीत झालं किंवा साधं व्यवहारातलं उदाहरण झालं तर आपण जगाच्या मालकाला, अखिलकोट ब्रह्मांड नायकाला जगत चालक म्हणतो. तो जग चालवतोय, सगळी सूत्र त्याच्या हातात आहेत. निळोबरायांनी त्याचं वर्णन केलं, ऐसा लाघवी हा माया सूत्रधारी. तो सूत्रधार आहे, तो माया सूत्रधार आहे. त्याच्या हातामध्ये सगळी सूत्र आहेत ना. तर मग जीवनाच्या प्रवासामध्ये त्या सूत्रधारापासून, त्या जगत चालकापासून आपण जेवढे जवळ तेवढे धक्के आणि दणके कमी, आणि त्याच्यापासून जेवढे जास्त लांब तेवढी सगळी आदळापट आहे प्रपंचात. लक्षात ठेवा. मग नाही म्हणायचं देवा काय र वाट्याला दिलंस आमच्या म्हणून, अशी नाही तक्रार करायची भगवंताकडे. बघा, आम्ही त्याच्या जवळ जात नाही हा आमचा प्रश्न आहे. आम्हाला त्याच्या जवळ गेलं पाहिजे, संतांच्या जवळ गेलं पाहिजे, त्याचं स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुकोबरायांनी, ज्ञानोबरायांनी त्याला जाणलं, त्याला ओळखलं आणि त्याचं स्वरूप सांगत असताना महाराज म्हणतात, मन वाचातीत तुझे हे स्वरूप. भगवंता तुझं स्वरूप कसं आहे? मनाने ते वर्णन करता येत नाही. मनाच्या ठिकाणी मन थकून जातं, कारण मन कशाचं चिंतन करतो? कीर्तनी बैसता निद्रे नागविले, मन माझे गुंतले विषय सुख. कीर्तनी बैसता निद्रे नागविले, मन माझे गुंतले विषय सुख. विषय सुख नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. कीर्तनात बसल्यानंतर नामदेव महाराजांचं स्पष्ट म्हणणं आहे, मन माझे गुंतले विषय सुख. खरं सांगा, आता इथे कीर्तनात सगळे आहात का तुम्ही? इकडं हो म्हणा मोठ्याने. बांधव वर्ग, पुरुष वर्ग, आमची लेकरं सगळी लहान सगळे तुम्ही कीर्तनात आहे ना. देहानी बसलाय, मन आहे का कीर्तनात? या मनाला उपमा दिली. मन माकडासारखं सगळीकडे उड्या मारत असतं. मनाला उपमा दिली अर्जुनानी, तर भगवान गोपालकृष्णांना असं म्हणालं, अर्जुनानी सांगितलं, देवा चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरी वसु दुष्करम. अत्यंत चंचल आहे मन, म्हणजे चंचल आहे, चपळ आहे. अनुदिन अनुतापे तापलो रामराया, परमदिन दयाळा निरसी मोहमाया. अचपळ मन माझे नावरे नावरिता, तुझ विणशिण होतो धावरे धावाता. म्हणून मनाचे श्लोक लिहावे लागले 205. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण तुकोबरायांना सांगावं लागलं. मनालाच उपदेश करावे लागले. का? कारण मन ऐकत नाही. ऐकत ते नको त्याचं चिंतन करतं, मन ऐकत नाही. घरातलं पोरग बाळ्या उठ जरा बाजारातनं अमुक अमुक घेऊन ये असं म्हणून जर आईनं सांगितलं तर तो मुलगा म्हणतो मी नाही जाणार. हातात मोबाईल असतो, ऐकायची तयारी नसते त्याची. पण तेच जर आई म्हणली चांगला टीव्हीला पिक्चर लागलाय बघ बरं, लगेच ऐकेल की नाही. मनाचं असंच आहे.
कर म्हटलं की करणार नाही आणि नको करू म्हटलं की ते मन बरोबर तिथं धावणार आहे. त्यामुळे ते मन अत्यंत चंचल आहे. मन विषयांचं चिंतन करतं आणि मनो हि द्विविधम प्रोक्तम शुद्धमच्या शुद्धमेवच अशुद्धम काम संकल्प शुद्धम काम विवर्जितम. अशुद्ध आणि शुद्ध मन असे दोन प्रकार आहेत. अनेक प्रकारच्या कामनेचा संकल्प करणारं अशुद्ध मन आणि कामना विरहित असलेलं शुद्ध मन जे विषय विरहित आहे ते भगवंताला प्रिय आहे. आणि तिथंच भगवंत असतो. इंद्रियाणाम मनश्चास्मी विभूती सांगितली भगवंतांनी आपली की अशा मनाच्या ठिकाणी मी आहे भगवंत म्हणतात. पण जे मन विषयांनी बरबटलेलं आहे ते मन भगवंताचं वर्णन करायला गेलं तर तिथं ते थकतं, ते माघारी येतं. आणि वाणीच्या बाबतीत बोलायला गेलं तर तुकोबराय म्हणतात मन वाचातीत तुझे हे स्वरूप. वाणी सुद्धा देवा थकते तुझं वर्णन करायला गेल्यावर. देवाचं वर्णन किती केलं हो संतांनी, सगुणाचं वर्णन केलं. तुकोबरायांना विचारलं पांडुरंग कसा आहे हो? तुकोबरायांनी सांगितलं सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या तुळशीहार गळा कासे पितांबर. आवडे निरंतर हेचे ध्यान वर्णन केलं राजस सुकुमार. मदनाचा पुतळा राजस सुकुमार. मदनाचा पुतळा रवी शशिकळा निळा लावण्याचा पुतळा विठो देखी येला डोळा. बाई येवो बाई येवो वर्णन केलं देवाचं. वाचेनी वर्णन केलं पण कशाचं? देवाच्या सगुण रूपाचं वर्णन केलंय. देव विटेवर कसा आहे, कृष्ण स्वरूपामध्ये हातात बासरी कशी घेतली आहे, मोरपीस कसा आहे, सुंदर त्याच्या सगुण रूपाचं वर्णन केलं. पण त्या पलीकडे असलेलं जे निर्गुण परब्रह्म आहे, निराकार भगवंत आहे, त्याचं वर्णन करायला गेलो तर महाराज म्हणतात मन वाचातीत. वाणीच्याही पलीकडे आहे देवा तू. तुझं वर्णन करता येत नाही. तुझं वर्णन करायचा अनेकांनी प्रयत्न केला. अनेकांनी कशाला? वेदांनी प्रयत्न केला. पण वेदाची अवस्था काय झाली? वेद मौनावला. वेद बोलू शकले नाहीत. श्रुतींना विचारलं देव कसा आहे. माऊलींना सुद्धा प्रश्न पडला देवा तू कसा आहे. श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. सगुण निर्गुण एकू गोविंदुरे. सगुण निर्गुण एकू गोविंदुरे. गोविंदुरे एकू गोविंदुरे तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. अनुमानेना अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे. गोविंदुरे एकू गोविंदुरे. श्रुती सुद्धा न इति म्हणायला लागल्या. देव कसा आहे? असा नाही असा नाही असा नाही. वेद थकले, शास्त्र पुराण थकली देवाचं वर्णन करता करता करता. तैतरीय उपनिषदामध्ये उपनिषदकार म्हणाले यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. म्हणाले वाणी माघारी परतली थकून. मनाच्या बाबतीतही तेच झालं. मन सुद्धा थकून गेलं, बुद्धी थकली देवाचं वर्णन करता करता. पण देव कसा आहे तो आम्हाला नाही कळाला. मग देवाला मोजायचं कसं, देवाला ओळखायचं कसं, असा प्रश्न संतांना पडला. तुकोबराय म्हणतात देवा तू दुसऱ्या कुठल्याही परिमाणाने किंवा कुठल्याही साधनाने मोजता येत नाही तुला. म्हणून आम्ही एक युक्ती केली म्हणून या माप. देव मिळाला का हो? देव मिळालाय का? देवाला मोजता आलं का कधी? देव मोजता येतो का? आणि मोजायचंच झालं तर काय कराल? आपण काय करू? तुकोबरायांनी आपला प्रश्न सोडवून टाकला. महाराज म्हणले म्हणून या माप. भक्ती केले. एक माप दिलं तुकोबरायांनी आम्हाला. महाराज म्हणले देवा तुला जर मोजायचं झालं तर आम्ही एकच माप वापरू भक्तीचं. कारण तू अन्य कुठल्याही साधनांनी अन्य कुठल्याही परिमाणाने तुला मोजताच येणार नाही. कारण मोजायचंय काय? देवाला मोजायचंय. सोपं आहे का? सोनं मोजताना बघितलंय का कधी? सोनं महिला वर्ग सोनं माहितीये ना? सोनं कसं मोजतात? सोन्याचा तराजू बघितलाय?
कुठे असतो, कुठं कसं मोजतात सोनं, काय परिमाण आहे? हां, ते सोनं मोजत असताना तो जो तराजू आहे किंवा ती इलेक्ट्रिक मशीन आहे आता सध्या, ती कुठं ठेवतात? कुठं असते? काचेच्या हवाबंद पेटीमध्ये तो सोन्याचं ते मशीन असतं, मापायचं, मोजायचं. का हो? मोजायचंय काय? सोनं. धुळीचा कण जरी पडला ना तरी वजनात फरक येतो. म्हणून किती हुशार असतात. बरोबर हवाबंद काचेच्या पेटीमध्ये तो सोन्याचा तराजू असतो. आता मला सांगा, हा नियम कोळशाच्या तराजूला आहे का? ते ठेवायचं का काचेच्या पेटीत? जिथं सगळं काळच करायचंय तिथं हवाबंद पेटी कशाला पाहिजे? मग आम्हाला मोजायचंय काय? विमानात बसलेल्या माणसाशी संवाद साधताना सायकलवर बसून जमेल का हो? तो वेग, ती गती आम्हाला साधली पाहिजे. आम्हाला त्या अवस्थेला पोहोचण्याकरता देवाला काय आवडतं याचा विचार करताना आम्हाला सुद्धा देवत्वाकडचा प्रवास करावा लागेल. आणि त्याकरता माप तुकोबराय आम्हाला देतात. म्हणून या माप भक्ती केले. देव अन्य कुठल्याही साधनांनी मोजता येणार नाही, त्याला प्राप्त करता येणार नाही. त्याला जर प्राप्त करायचं असेल तर भक्तीच्याच साधनांनी मोजता येतं, मापता येतं. तिथं भक्ती म्हणजे विश्वास आला, समर्पण आलं, निष्ठा आली. भक्तीच्या अनेक व्याख्या नारद महर्षींनी भक्तिसूत्र नावाच्या ग्रंथामध्ये केल्या. कशाला म्हणायचं भक्ती? गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षण वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभवरूपम. अनुभवानी जाणायची असते म्हणले भक्ती. नुसती भक्ती 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 म्हणून भक्ती होत नाही. साखरेची गोडी साखर खाल्ल्यानंतर कळते. साखर गोड आहे असं म्हणून साखर कशी लागते आम्हाला कळत नाही. भक्तीची चव अनुभवावी लागेल. ती भक्ती कशी असते? हे चिथोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. सोपं म्हणले, संसारावरची माया काढायची आणि देवाकडं लावायची. किती करतो माया आपण संसारावर? मुलगा जर आपल्या पोटचं बाळ जर जेवलं नाही तर आपण किती किती वाईट वाटतं. लेकरवाळ्या एखाद्या आईला किती वाईट वाटतं. घरामध्ये जरा कुठं काही बिनसलं, प्रपंच आमचा सुखाचा नसेल तर आम्हाला किती वाईट वाटतं. त्यामुळे प्रपंचासाठी आपण जसं रडतो तसं आपण देवासाठी रडायचं, देवाच्या आठवणीने रडायचं. आणि देवाच्या आठवणीत रडू आलं की आमचं अंतःकरण भक्तियुक्त झालं असं म्हणायला हरकत नाही. भगवंताची भक्ती हृदयामध्ये प्रकट होण्याकरता हृदय किती संवेदनशील असलं पाहिजे. आपण प्रपंच करता लगेच डोळ्यात अश्रुधारा काढतो. जरा कोणी काही बोललं की लगेच डोळे वाहतात की नाही. पण देवासाठी कधी आम्ही रडलो का हो? देव जेवला नाही म्हणून आपण कधी रडलोय का? खरं सांगा. देवाला नैवेद्य अर्पण केला आणि देव जेवला नाही म्हणून आपण रडलो नाही. नामदेव महाराज रडले म्हणून पांडुरंगाला यावं लागलं. जनाबाई रडत होत्या, आमचे राका कुंभार रडत होते, गोरोबा काका सोखामेळा रडत होते देवाच्या आठवणीत. माझ्या माऊलींनी तर किती टाहो फोडावा. पडिले दूर देशी मज आठवे मानसी, मज आठवे मानसी. नको नको हा वियोग कष्ट होता ते जीवासी. अहो देवाच्या आठवणीत रडणं काय अत्युच्च आणि पराकुटीची भक्ती असेल. माझे ज्ञानोबाराय असं रडायचे देवाच्या आठवणी करता. आमच्या राधाबाई, मीराबाई रडायच्या भगवंताच्या भक्तीसाठी. विष जरी प्यायचा प्रसंग आला ना तरी भगवंतावरची निष्ठा आणि विश्वास इतका प्रगल्भ होता, इतका प्रगाढ होता की वाटेल ते झालं तरी आमची भक्ती नाही आम्ही सोडणार. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. या न्यायाने करण्यात आलेली ती भक्ती होती. देवाला ओळखायचं होतं, त्या भक्तीच्या माध्यमातून देवाला मोजायचं होतं. माप होतं भक्तीचं. मन वाचातीत स्वरूप हे तुझे म्हणून या माप भक्ती केले. देवाचं स्वरूप खरं तर निर्गुण निराकार आहे. एकटा होता परब्रह्म, त्याला कर्मेना म्हणून तो अनेक झाला आणि ब्रह्मानी आपल्या मायेचा आधार घेतला. निळोबारायांनी फार सुंदर गवळण लिहिली. एकले न कंठेची म्हणून या येणे, एकले न कसा आहे भगवंत? ज्याच्या नाभी कमळी जन्म चतुरानना. ज्याच्या नाभीतनं कमळ जन्माला आलं आणि त्याच्यामध्ये भगवान ब्रह्मदेवांचा जन्म आहे. ज्याची या नाभी कमळी जन्म चतुरानना. ज्याची या निज प्रभा प्रकाश रवी किरणा. ज्याची या महातेज तेज हुताशना. येणेची पढवुनी वेद केला शहाणावो.
वेदाला सुद्धा ज्यांनी शहाणं बनवलं असा भगवंत, ऐसा लाघवी या माया सूत्रधारी. मग असा भगवंत आहे, अगम्य आहे, अतर्क्य आहे, अव्यय आहे. आणि असा अविनाशी असलेला परमात्मा, त्याचं स्वरूप सांगण्याकरता तुकोबराय म्हणतात मनाचा उपयोग नाही तिथं, वाणीचा उपयोग नाही तिथं, तिथं एकच माप कामी पडतं. म्हणून या माप भक्ती केले, देवाला ओळखायचंय. तिथं अविश्वास ठेवून उपयोग नाही मंडळी. बघा, वारी करणाऱ्या वारकऱ्याला एक पत्रकार भेटला. प्रचंड गर्दी, वारीचा पर्वकाळ, आणि एक 75-80 वर्षाचे गृहस्थ होते, म्हातारे बाबा होते. वारी चालली आहे आणि वारीमध्ये चालत होते. पाठीवर एक त्यांचा नातू बसला होता. नातवाला पाठीवर घेऊन चालतायत. आणि एक पत्रकार, किंवा आता अलीकडे सोशल मीडियाचा काळ आहे, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. रील काढतात, लगेच शूटिंग करायचं, लगेच अपलोड करायचं, लगेच व्ह्यूज मिळवायचे, लगेच सगळं. आणि त्यांनी त्या बाबांचा इंटरव्ह्यू घेतला, मुलाखत घेतली आणि सांगितलं, बाबा किती वर्ष वारी करताय? त्या म्हातारबाबांनी उत्तर दिलं, लेकरा तसं काही आठवत नाही बाबा किती वर्ष, पण म्हणले मी हा जसा माझा नातू माझ्या खांद्यावर बसलाय की नाही, तसा मी माझ्या आज्याच्या खांद्यावर बसून यायचो, तेव्हापासून वारी करतोय. जागेत ना सगळे? तेव्हापासून मी वारी करतोय. एवढं ऐकलं आणि त्या पत्रकारांनी किंवा त्या कार्यकर्त्यांनी पुढचा प्रश्न विचारला. फार प्रश्न असतात आमच्या तरुण पिढीला, फार तरकट स्वभावाची माणसं आम्ही झालो. का? कारण संवेदना शून्य जीवन आहे. प्रत्येक प्रश्नाचं का म्हणून उत्तर विचारायचं असतं आम्हाला. घरातली एखादी आजी सांगतीये ना कपाळाला टिकली लाव, तर गप लावायची. का म्हणून कशाला विचारता? बरं, त्याच्या मागचं कारण शोधायचंच असेल ना, तर विज्ञान आहे, जिज्ञासू वृत्तीच्या लोकांनी वैज्ञानिक कारणं शोधायची. त्याच्यामागे डॉक्टरी शास्त्र आहे, त्याच्यामागे शास्त्र आहे, सगळी कारणं मिळतील आपल्याला. शोधायची वृत्ती असली म्हणजे झालं. दक्षिणेकडं पाय करून झोपायचं नाही. नातवाला जर कुणीतरी सांगत असेल तर कशाला झोपायचं? का म्हणून कशाला प्रश्न विचारायचा? आम्हाला फार लागतं बघा, फार लागतं. आणि तरकट स्वभाव अजिबात आवडत नाही. महाराज म्हणले, नको नको देवा तार्किकांचा संग, तरकट माणसाच्या संगतीत मला ठेवू नको. फार ज्ञान असणं सुद्धा कधी कधी धोक्याचं ठरतं. ज्ञानी माणसाला अहंतेचा स्पर्श होतो, त्यामुळे फार ज्ञानी माणसं सुद्धा धोक्याची असू शकतात. मग परिणाम काय? त्या त्या गृहस्थांना त्या पत्रकारांनी प्रश्न विचारला, बाबा सांगा ना, इतके वर्ष वारी करताय, देव भेटला का? देव भेटला? पांडुरंग दिसला का कधी? ते बाबांनी उत्तर दिलं, नाही लेकरा, नाही भेटला अजून पांडुरंग. नाही, एवढे वर्ष वारी करता तरी पांडुरंग नाही भेटला? नाही भेटला म्हणाले. मग तरी वारी करताय? हो, तरी वारी करतो. कशासाठी करता? आता गप घरात बसायचं, आता उठलेलं बसवत नाही, बसलेलं उठवत नाही, अशी अवस्था. तरी वारीला एवढे चालत आलात, अजून करणार का? हो, जिवंत आहे तोपर्यंत वारी करणार म्हणले. बरं, ते बाबा म्हणले, लेकरा मला भरपूर प्रश्न तू विचारलेस, आता मी एक तुला प्रश्न विचारतो, विचारू का? म्हणले विचारा. त्यांनी असं सांगितलं, तुमच्याकडं तुम्ही कुत्रा पाळता का रे गड्यांनो? कुत्रा पाळता? तो म्हणाला, हो, आमचा कुत्रा आमच्या फ्लॅटमध्ये, आमच्या घरात सुद्धा असतो, बेडरूम मध्ये सुद्धा येतो. आमच्या घरात आमच्या आईबापाला जागा नसते, पण आमच्या कुत्र्याला जागा घरात असते. आम्ही शहरी माणसं आहे. म्हणले, तुमच्या शहराकडच्या लोकांसारखं आमचं नसतं बघा. ते बाबा म्हणले, आमचा कुत्रा, आम्ही पण कुत्रा पाळतो, पण आमचा कुत्रा घरात येत नाही, तो घराच्या मागच्या अंगणात, पुढच्या अंगणामध्ये असतो, घरात नाही येत. पण आमचं रक्षण करतो, राखण करतो, स्वामिनिष्ठ असतो. सुगीचा दिवस आले, धान्य आलं की त्या धान्याचं रक्षण करतो. आणि आमच्या वस्तीवर जर मध्यरात्री एखादा चोर आला तर आमचा कुत्रा भुंकतो म्हणले. त्याचं भुंकणं ऐकून पलीकडच्या वस्तीतला कुत्रा भुंकायला लागतो. त्याचं भुंकणं ऐकून त्याच्या पलीकडच्या वस्तीतला कुत्रा भुंकतो. त्याचं भुंकणं ऐकून अजून 2, 4, 5, 10, 15 कुत्री एकाच वेळी रात्रीची भुंकायला सुरुवात करतात. चोराला कोणी बघितलंय सांग? चोराला कोणी बघितलं होतं? सगळ्यांनी बघितलं नाही. पहिल्या कुत्र्यांनी चोराला पाहिलंय. तुम्ही जागे आहेत? नाही कळलं अजून? पहिल्या कुत्र्यांनी चोराला पाहिलं तरी 15-20 कुत्री एकत्र भुंकतात. का? कारण विश्वास आहे. अरे गड्या, प्राण्यांच्या बाबतीमध्ये जर हे जमतं तर आम्ही नाही पांडुरंगाला पाहिलं, आम्हाला नाही देव दिसला, पण माझ्या ज्ञानोबरायांना दिसलाय, माझ्या तुकोबरायांना देव दिसलाय. मग या वाटेवरून जर ते चालत गेले आणि त्यांना पांडुरंग दिसला तर आम्हाला का नाही दिसणार? कसा दिसला हो माझ्या ज्ञानोबरायांना? योगिया दुर्लभ तो म्या दे
सांगतात, योग्यांना दुर्लभ असलेला असा देव मी पाहिला. परिणाम काय झाला? फिटला संदेह निमाले दुजे पण. द्वैत संपलं, दुजाभाव संपला आणि अद्वैताचा अलौकिक साक्षात्कार अनुभवला. मीच देव आहे ही अनुभूती आली. फिटला संदेह निमाले दुजे पण, फिटला संदेह निमाले दुजे पण. देखिला दिसला. कुठे कुठे दिसला? अनंत रूपे अनंत वेशे. प्रत्येक रूपात मला तो दिसला, प्रत्येकाच्या हृदयात मला तो दिसला. म्हणून आपली पद्धत आहे, राम कृष्ण हरी, राम राम. का? तुमच्या हृदयातला राम तोच माझ्या हृदयात आहे. म्हणून आपण एकमेकांप्रतीचा स्नेह, सौहार्दता कशी असली पाहिजे? प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई. बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले. म्हणून ज्ञानोबराय आम्हाला बोलण्याचा आचार शिकवतात. साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आमचं बोलणं असतं का असं? नुसत्या शब्दांच्या जखमा करून टाकतो प्रत्येकाला आम्ही. इतके शब्दाची जखम नाही भरून निघत, शास्त्राची जखम भरून निघते. पण शब्दांनी एखाद्याचं हृदय दुखवण्याचा आपल्याला काय अधिकार आहे सांगा? यासाठी का वाणी दिली? वाणी भगवंताच्या कथानुवादामध्ये समर्पित झाली पाहिजे. वाणीनी भगवंताचं नाम वाणी देह देवाचे कारणी. सांगून दिलं मुखाने काय काम करायचंय. अखंड भगवंताचं नाम, हरिनाम प्रक्षाळी जिव्हे ते असं म्हणलं. आम्ही दिवसभर लोकांची निंदा करतो ना, एक नाम घेतलं तर ते निंदेचं पाप धुवून काढण्याचं काम भगवंताच्या नामामध्ये आहे. त्यामुळे असं नाम वाचेनी घ्यावं. मनाच्या ठिकाणी भगवंताचं अधिष्ठान असावं. भगवंताचं स्वरूप मनालाही वाचेलाही कळत नाही. म्हणून एकमेव माप घ्यावं भक्तीचं आणि भक्तीच्या मापाने देवाला मोजावं असं तुकोबरायांचं म्हणणं आहे. म्हणून या माप भक्ती केले. मग या भक्तीच्या बळावर परिणाम काय झाला हो? देव कीर्तनात उभा राहिला, देव नाचायला लागला कीर्तनात. देवाला आवडणारी भक्ती केली ना. भगवंताला काय आवडतं याचा विचार केला. आम्ही करत नाही, आम्ही आमच्या आवडीकरता सगळं करतो. सगळा परमार्थ आपल्या आवडी करताय. उपास तापास जपजाप्य व्रतवैकल्य नवरात्र उत्सव गणपती उत्सव सगळं बघा तुम्ही, सगळं आपले. देव कुठे असतो याच्यात कधी कधी प्रश्न पडतो मला. देव सोडून सगळं असतं. देव आमच्या घरात यायला मग मागत नाही का? कारण आम्ही देवाकडे जायला सहसा मागत नाही. येताय का कीर्तनाला? नको म्हणले, आज मूडच नाही. बसलेलं उठवत नाही, उठलेलं बसवत नाही. मग कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी सुखी हरी के दास. त्यामुळे इथं आल्यानंतर जे सुख मिळतं ते कुठेच मिळत नाही. त्यामुळे असा आनंद आम्हाला फक्त परमार्थामध्ये मिळू शकतो, हे संतांचं ठाम म्हणणं आहे ना. मग त्या भगवंताला जर ओळखायचं असेल तर त्याकरता प्रपंचातलं लक्ष काढून थोडंसं परमार्थामध्ये लावलं तर मग प्रपंच आणि परमार्थ दोन्ही सुखाचं होणार आहे. भक्तीच्या मापाने त्याला मोजलं आणि भक्तीच्या बळावरतीच भगवंतानी काय काय करावं भक्तांच्यासाठी हो. एक भक्ती भगवंताला, त्या भक्तीचं ऋण वाढत गेलं. दिवाळखोर नारायण त्याला बहुतांचे ऋण
ते ऋण चढत वाढत गेलं. म्हणून परिणाम देव भक्तांच्या घरी येऊन राबलाय. असंख्य उदाहरण आहेत. श्रीखंड्या म्हणून भगवंत आले, नाथबाबांच्या वाड्यासमोर उभे राहिले आणि सांगितलं मला काहीतरी काम द्या. नाथ महाराज म्हणले अरे बाबा तुला काय काम देऊ, काहीही द्या म्हणाले. कोण आहेस तू, कुठून आलायस? म्हणाले लांबून आलोय वृंदावनातनं, तुमच्याकडं काम करायचंय, भरपूर गडी आहेत कामाला. नाथ महाराज म्हणले एवढ्या सगळ्या पंक्ती बसतात, गोदावरीचं पाणी आणलं जातं, करशील का मदत? हो म्हणाले करेन. म्हणाल ते काम करेन. जगाचा बाप होता हो, म्हणाल ते काम करेन. नाथबाबा म्हणाले हे बघ श्रीखंड्या, तुला पगार किती देऊ मी सांग, वेतन किती देऊ? तो म्हणाला मज न लगे सर्वथा वेतन, पोटा पुरते देई अन्न. मला काही नको म्हणले, पगार नको, 2 वेळचं फक्त जेवायला द्या. कोण म्हणतंय? अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक भगवंत पंढरीश पांडुरंग परमात्मा, कृष्ण परमात्मा. आणि तुमची जुनी झालेली वापरलेली धोत्र नेसायला द्या, मी नेसेन, मला काही नको. जगाच्या बापानी सांगावं. नाथबाबा म्हणाले ठीक आहे, पण तुझ्या घरी कोण कोण असतं? आता आली का पंचायत? खरं बोलावं तरी पंचायत. घरी कोण कोण असतं सांग, तुझं लग्न झालंय का श्रीखंड्या? भगवंत म्हणले आता जर यांना माझ्या खरी गोष्ट सांगितली की 16,108 राण्यांचा मी पती आहे, तर मला इथं कामाला ठेवणार नाहीत. कोण कोण असतं घरी? म्हणाले मी एकटाच आहे. एकटाच आहे? मग ठीक आहे, तुला पगार नको म्हणतोस, तू एकटाच आहेस, तेव्हा तू आता इथे राहा. तुला इथं जितके दिवस राहायचे तेवढे दिवस राहा, आणि तुला जायची इच्छा झाली की जाताना मी तुझं लग्न लावून देणार म्हणले. भगवंत म्हणले फार मोठं संकट आलंय आता, पण जाऊ दे, राहायला तर मिळतंय, भक्ताच्या घरी राबायला तर मिळतंय. पडेल ते काम केलं देवानी, पडेल ते काम केलं. रोज सकाळी देवाला झोपलेलं कधी नाथांनी पाहिलं नाही मंडळी, कधीच नाही पाहिलं. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने, वस्त्र गंगा तिरी श्रीखंड्या, चंदन उगाळूनी करी, वस्त्र गंगा तिरी धूत असे. किती काम करावं देवानी. नाथ बाबा उठायच्या आधी आपण उठावं. नाथांचं सगळं काम भगवंतानी करू लागावं. गिरजामाईंना स्वयंपाकघरात मदत करावी, आईसाहेबांना नाथांची सगळी सेवा करावी. सकाळी न्याहारीची सेवा करावी, दुपारच्या भोजनाची सेवा करावी. आपल्याच पूजेसाठी आपणच गंध उगाळावं, आपल्याच पूजेसाठी आपणच फुलं आणून द्यावी नाथांच्या हातात. दुपार झाली की जे भोजनाची व्यवस्था, पाटपाणी घ्यावं. जेवण झालं की उष्ट खरकट काढावं. नाथ बाबा झोपले की त्यांच्या पायाशी बसावं, पाय चेपत. संध्याकाळची वेळ झाली पोथी वाचनाची की मागे बसावं. संध्याकाळी कीर्तनाला नाथ महाराज उभे राहिले की नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. किती आनंद. अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. देव नाचायचा हातामध्ये टाळ घेऊन. आणि मग रात्रीच्या वेळी नाथ महाराज झोपले की पुन्हा त्यांच्या पायाशी बसावं. त्यांची झोप लागल्यानंतर मग झोपावं आणि ते उठायच्या आधी उठावून कामाला लागावं. किती काम करावं. 12 वर्ष, खरं तर 36 वर्ष देव वेगवेगळ्या नावांनी राहिले, पण 12 वर्ष श्रीखंड्या म्हणून काम केलं. आणि 12 वर्षानंतर नाथांना कळलं की माझ्या घरी जगाचा बाप राबायला आलाय. त्यावेळी अक्षरशः गडबडा लोळले नाथ महाराज देवापुढे आणि म्हणाले देवा फसवलं मला, आपण फसवलं, त्यापेक्षा तडफडून मेलो असतो तर बरं झालं असतं. भगवंतांनी सांगावं भक्तीच्या मापाने मोजलं ना मला यावं लागलं. तुमच्या भक्तीचं ऋण माझ्यावर चढत गेलं नाथा. नाही देवा, फसवलं, पडेल ते. माझ्या घरचं उष्ट खरकट सुद्धा उचललं. अहो नाथांचं काय, पांडवांच्या राजसूय यज्ञातल्या उष्ट्या खरकट्या पत्रावळ्या उचलल्या भगवंतांनी. रुक्मिणी आई साहेबांनी साधूंचे पाय धुतले. किती केलं देवानी, किती केलं. दामानींसाठी महार झाले, कबीरांचे शेले विणले, असंख्य कामं केली भक्तांची. आणि त्याला कारण एक, या सगळ्या भक्तांनी देवाला मापलं, मोजलं आणि त्याकरता माप वापरलं होतं भक्ती. तुकोबर आहे अभंगाच्या 2ऱ्या चरणाचा. भक्तीची मापी मोजितो अनंता, भक्तीची मापी मोजितो अनंता, भक्तीची मापी मोजितो भक्ति
तत्वता न मोजवे, भक्तीची या मापे मोजितो अनंता. तुकोबरायांनी देवाला मोजलं फक्त आणि फक्त भक्तीच्या मापाने. महाराज ठामपणे सांगतात, इतर कुठलीही साधना तुम्ही वापरा, जपजाप करा, कर्मकांड करा, व्रतवैकल्य करा, देव प्रसन्न होईलच असं सांगता येत नाही. देवाला काय लागतं? काहीही द्या म्हणाले. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती, भगवद्गीता सांगते. तदहम भक्तिपरुतम अश्नामी प्रयतात्मनः. तुम्ही जेही काही द्याल तरी भगवंत म्हणतात मी आवडीने सेवन करतो, त्यामध्ये मी तक्रार नाही करत. तक्रारी तुमच्या आमच्या फार असतात बघा, तक्रारी देवाच्या नसतात, तक्रारी तुमच्या आमच्या असतात. आम्ही आत बघायला तयार नसतो, आम्ही बाहेर बघतो म्हणून आम्हाला देव सापडत नाही. देव आतमध्ये बघावं लागेल, अंतरात बघावं लागेल. एक गृहस्थ मोठा प्रवास करत होता रेल्वेचा, बरं का, मोठा प्रवास आहे, 2-3 दिवसाचा लांबच्या पल्ल्याचा प्रवास. रेल्वेमध्ये बसलाय, धनाढ्य कॅश होती हातामध्ये, खिशामध्ये ठेवलेली, भरपूर पैसे जवळ घेतले होते. आणि एका बोगीमध्ये रेल्वेच्या एका बर्थवर तो बसलेला. भरपूर गर्दी आहे ट्रेनमध्ये, आणि कुणी आलं गिऱ्हाईक काही विक्री करता, तर ते विकत घेण्याकरता ते पैसे खिशातनं काढायचा, मोजायचा, काही सामान हवं असेल ते घ्यायचा, परत ते पैसे खिशात ठेवून द्यायचा. हे दिवसभर बघितलं. त्याच्या समोरच्या बर्थवर एक चोर बसला होता. त्या चोराने पाहिलं. चोराने म्हटलं या माणसाकडे भरपूर पैसे आहेत, आज हे पैसे आपण मिळवायचे. अंधार पडला, रात्र झाली, सगळी माणसं झोपून गेली. तो श्रीमंत माणूस आपले पैसे खिशात ठेवले आणि तो झोपला. तो झोपल्याबरोबर चोराने त्याचे खिसे तपासायला सुरुवात केली. कुठं काय मिळतंय? खिशात पैसेच नाहीत. चोराला प्रश्न पडला, अरे माझ्या डोळ्यासमोर, माझ्या समोर यांनी खिशात पैसे ठेवले होते आणि मला काही पैसे मिळाले नाहीत. पैसे कुठं ठेवले असतील? भरपूर शोधाशोध केली, पैसे काही मिळेनात. शेवटी थकून झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी परत यांनी खिशातनं पैसे काढले, मोजले. चोर म्हणाला, अरे मी याच खिशात काल तपासले होते, मला पैसे मिळाले नाहीत आणि आता यांनी खिशातनं पैसे काढले. चोराला प्रश्न पडला. संबंध दिवस गेला. परत त्यांनी खिशात पैसे ठेवले, झोपी गेला. परत उजाडलं आणि चोरांनी त्या रात्री सुद्धा भरपूर शोधलं, पैसे काही केल्या मिळायला तयार नाहीत. शेवटी चोरांनी आपली ओळख द्यायची असं सांगितलं. म्हणाले, बाबा मी चोर आहे, तुमच्या समोरच्या सीटवर मी बसतोय, मी रोज बघतोय, काल परवा 2 दिवस आपला प्रवास चालू आहे, मी बघतोय तुमच्या खिशात तुम्ही पैसे ठेवता, तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत. पण मी ज्यावेळी पैशाला हात लावायला गेलो पैसे चोरायच्या उद्देशाने, त्यावेळी तुमच्या खिशात मला पैसे सापडले नाहीत. मला पैसे देऊ नका म्हणले, पण कुठं ठेवता एवढं तरी सांगाल का? कुठं ठेवले होते एवढं सांगाल का? त्या माणसाने सांगावं, बाबा रे तू सगळीकडे शोधत होतास, पण तुझ्या उशाखाली शोधायचं विसरत होतास, नाही का? मग आमचं असंच आहे, आम्ही सगळीकडे बघतोय, सगळीकडे देवाला शोधतोय, पण आमच्या अंतरंगात बघायचं राहतंय. देव आम्हाला सापडणार असा नाहीये. कसा सापडेल? देव मूर्तीत नामावे, तीर्थक्षेत्रात नाठावे, देव आपणात आहे, शिर झुकवोनी या पाहे, तुझ्या माझ्या जड देही, देव भरोनी या राहे, देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवाऱ्यात, देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवाऱ्यात, देव मूर्तीतही आहे आणि तो घटपटात सगळीकडे भरलेला आहे. विठ्ठल 40 स्थळी भरला,
रीता ठाव नाही उरला. मग प्रत्येकाच्यात विठ्ठल आहे असं समजून जर आम्ही भगवंताची भक्ती केली तर ती देवाला आवडणार आहे. आज आम्ही माणूस माणसापासून इतका दुरावतोय. आधुनिक विज्ञानाचं युग आहे, तंत्रज्ञानाचं युग आहे, AI चा जमाना आहे सध्या, सगळं जग जवळ आलंय, पण माणूस मात्र माणसापासून लांब गेलाय. प्रचंड सुधारणाचं युग आहे, सगळे वेगाने धावतायत, पण आमची मनं इतकी कमकुवत झाली, एकमेकांपासून दूर गेली आणि आपण सरळ म्हणतो कुणाचं कुणा वाचून अडत नाही. अरे अडत नाही असं नाही. आयुष्यामध्ये यश मिळालं तर पाठीवर कौतुकाची थाप मारायला आपली माणसं लागतात. आयुष्यात सुखदुःखात सहभागी व्हायला आपली माणसं लागतात. माणसांशिवाय काही होत नाही, म्हणून माणसं जपणं फार गरजेचं आहे. हेच खरं जीवनाचं तत्वज्ञान आहे. अध्यात्म यापेक्षा वेगळं काही नाहीये. त्यामुळे असा विचार करता करता जर जीवन प्रवास सुरू झाला ना तर भक्तियुक्त अंतःकरण परमेश्वराला सुद्धा आम्ही आवडू आणि भगवंताची कृपादृष्टी आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबराय म्हणले, भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. योगयाग विधी योगयाग तपे देहाची आयोग, योगयाग तपे देहाची आयोग, तपे देहाची आयोग, योगयाग तपे देहाची आयोग, ज्ञानियाच्या लागेन सापडसी, ज्ञानियाच्या लागेन सापडसी. योग याग विधी देहाची या योगे, ज्ञानाची या लागे न सापडसी. तुकोबरायांनी सांगितलं इतर कुठल्याही अन्य साधनाचा काही उपयोग नाहीये. कितीही साधनं वापरा, योग याग अधिक कर्म करा, ही फक्त देहापुरती मर्यादित राहतात. उलट यांनी अहंकार वाढू शकतो. ज्ञानाचा सुद्धा अहंकार असतो बरं का. पांडुरंग शास्त्री आठवले नावाचे स्वाध्याय परिवाराचे प्रणेते होऊन गेले. दादा म्हणायचे लोक त्यांना, आणि त्यांना एकाने विचारलं होतं, म्हणले दादा ज्ञानी माणूस कुणाला म्हणायचं? ज्ञानी. दादा हसले आणि उत्तर दिलं, म्हणाले ज्याचा चेहरा एरंडेल प्यायल्यासारखा असतो की नाही, तो म्हणले ज्ञानी ओळखायचा. तो हसत नाही, बोलत नाही, फार कुणाच्यात कुणी मिसळत नाही. बघा आम्हाला असं वाटतं काही आमचं जगाशी घेणं देणंच नाही, पण माऊलींना विचारा ना, ज्ञानोबरायांचं अंतःकरण किती सुंदर. माऊली म्हणतात, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला, वासुदेवम सर्वमिती. हे भक्तीचं उत्तर आहे. ज्ञान वेदांना विचारलं तर वेद भगवंत कसा आहे सांगत नाहीत, वेद मौन करतात. श्रुतींना विचारलं, श्रुती न इति म्हणतात, पण भक्ती उत्तर देते, वासुदेवम सर्वमिती. हे तो समस्त हि श्री वासुदेव, ऐसा प्रतीती रसाचा ओतला भाव, आणि भक्ता माझी रावो ज्ञानी या तोची. खरा ज्ञानी भक्त असाच असतो ज्याला भगवंताला सगळीकडे बघता येतं. सगळीकडे सरकार धोरण राबवतो, पाणी अडवा, पाणी जिरवा, आम्ही पाण्याचं सोडा, आम्ही ह्याची अडवा, त्याची जिरवा, एवढं मात्र आयुष्यात उत्तम करतो. खरं सांगा, करतो की नाही? 25 वर्षापूर्वी अमक्या माणसाने मला दुखवलंय, असं असं बोलला होता. 25 वर्ष तुला बघून घेतो म्हणून ते दुखणं आम्ही 25 वर्ष सांभाळतो. वितभर जमिनीच्या बांधाच्या तुकड्यासाठी सख्खा भाऊ भावाचा खून करतोय. ही परिस्थिती आहे. आम्ही कुठं निघालो? आमचं वर्तन मनुष्यत्वाकडून देवत्वाकडं होण्याऐवजी आम्ही रसा तळाला खाली आमचं घसरणं चालू आहे. मग याकरता संत विचार फार महत्वाचा आहे. भगवंताला भक्तीच्या माध्यमातून जर आम्ही आपलंसं केलं तर भगवंत आम्हाला प्राप्त होऊ शकतो. मग ती भक्ती कुठली हो? देवाला आवडेल असं सगळं काम करायचं. देवाला काय आवडतं? परित्राणाय साधूनाम, तो त्याच्याकरता आलाय. विनाशाय च दुष्कृताम, धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्माचं रक्षण करणं, साधूंचं रक्षण करणं, दुष्टांचा नाश करणं, हे देवाच्या आवडीची कामं आहेत. आणि ती जर आम्ही केली तर ती देवाची भक्ती आहे, ती देवभक्ती आहे, ती देशभक्ती आहे, ती धर्मभक्ती आहे. इथे अविश्वास कामाचा नाही, इथे मनामध्ये संदेह कामाचा नाही. संदेह आला की संपला विषय. संशयात्मा विनश्यती असं भगवान गोपालकृष्ण भगवद्गीतेत सांगतात. संशयी माणूस स्वतःही सुखी होत नाही आणि जगालाही सुख लागू देत नाही. संशय फार धोक्याचा. मग म्हणाले आम्ही नको तिथे संशय करतो. आज परिस्थिती इतकी विलक्षण आहे, धर्म आमचा धोक्यात आहे असं का म्हणावं लागतं? परत घोषणा गुमायला लागल्या, सगळं हिरवं करून टाकू, सगळं हिरवं करून टाकू. आम्ही हिरवं नंतर करा. भगवा हटावचे नारे घुमवणाऱ्यांना घुमतात आणि भगवा हटाव असे नारे घुमतायत, आज बोलतायत मंडळी. मला असं वाटतं तो भगवा नंतर हटवा, पण आधी जर खरंच आपल्यात हिंमत असेल, आपल्यात ताकद असेल, तर आमच्या पूर्व क्षितिजावर रोज एक भगवा उगवतो. तो भगवा हटवून दाखवा, मग भगवा हटावचे नारे घुमवा. आज आमच्या आदिगुरु जगद्गुरु शंकराचार्यांनी पंचायतन पूजेमध्ये एक देवता दिली.
5 देवता आमच्या प्रत्येकाच्या देवाऱ्यात असायला पाहिजेत अशा. गणपती बाप्पा, शिव, शक्ती, विष्णू आणि 5वी देवता आहे भगवान आदिनारायण, त्यांची आज आपण उपासना केली सकाळी सगळ्यांनी, बरोबर ना? तेजो निधी लोह गोल भास्कर हे गगनराज, दिव्य तुझ्या तेजाने झगमगले भुवन आज. हे दिनमणि व्योमराज भास्कर हे गगनराज, तेजो निधी लोह गोल, तेजो निधी लोह गोल, दिव्य तुझ्या तेजाने सगळं भुवन, सगळं आसमंत उजळून निघतो. कशामुळे? सूर्यनारायण पूर्व क्षितिजावर अवतीर्ण होतो, त्याची पूजा आम्ही करतो. आणि देव नाही असं म्हणणाऱ्यांना ठामपणे सांगा की देव नाही काय लावलंय? अरे रोज पूर्व क्षितिजावर बघ, प्रत्यक्ष दर्शन देणारी आदिदेवता आहे ती सूर्यनारायण. यापेक्षा अजून वेगळा चमत्कार काय पाहिजे? यापेक्षा अजून चमत्कार काय पाहिजे? देव रोज उगव. फक्त आता आम्ही सगळे सूर्यवंशी, आम्हाला देव कधी दिसायचा तो पूर्व क्षितिजावरचा? सकाळी उठावं लागतं तेवढ्या करता. तरुण मंडळींना सांगावं लागेल रोज सकाळी लवकर उठून सूर्यनारायणाचं दर्शन घ्या, मग तुम्हाला देव नेमका काय असतो आणि तो काय तेज देतो हे कळेल. त्यामुळे या सूर्यनारायणाची भक्ती आमचा संशय आम्हाला संपवणार आहे बरं का. त्यामुळे नको तिथे संशय नाही घ्यायचा. धर्मभक्ती, देवभक्ती, देशभक्ती तुमच्या माझ्या रोमारोमात असावी. या भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने एक नररत्न प्राप्त झालं. त्यांना घडवणारी महाराष्ट्राची राजमाता आऊसाहेब जिजाऊ. निष्ठा काय असते, भक्ती काय असते, समर्पण काय असतं? तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण, असं ज्यावेळी म्हटलं जातं त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आमचे देव आहेत, आमचा राजा आहे, आमचा स्वराज्याचा तो देवत आहे, हे जेव्हा मनामध्ये ठसतं ना पक्क, त्यावेळी कान्होजी जेध्यांसारखी 65 वर्षाची माणसं सुद्धा तळहातावर प्राण घेऊन अशी समोर उभी टाकतात. अफजल खानाच्या मोहिमेवर राजे चालले होते. 28 वर्षाचं वय माझ्या छत्रपतींचं. अफजल खान क्रूर कर्मा पठाण लाखोंची सेना घेऊन, मोठा वरवंटा घेऊन आपल्या प्रतापगडाच्या किंवा महाराष्ट्राच्या दिशेने येत होता. मूर्तिभंजक मूर्ती फोडत येत होता. आणि येता येता जिजाऊ माऊलींचं दर्शन छत्रपतींनी घेतलं आणि मोहिमेला निघाले. प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट होणार होती. जिजाऊ मातोश्री, काय आई असते बघा, पत्र लिहिलं समोर आणि सांगितलं राजा याच्यावर सही शिक्का करून मग पुढे जा. राजांनी बघितलं कुठलं पत्र होतं, तर ते मृत्यूपत्र होतं राजांचं. अशी आई होती म्हणून राजे घडले. आताच्या आईचं काही बोलायला नको नाही का. मुलगा म्हणतो आई खेळायला जाऊ का, नको पडशील. मग आई पोहायला शिकू का, नको बुडशील. मग आई काय करू, टीव्ही बघ, हा घे मोबाईल, मोबाईल बघ नाही का. आम्हाला फार कौतुक असतं. आम्हाला जे मिळालं नाही ते आमच्या लेकरांना मिळावं असं आम्हाला वारंवार वाटतं. पण या पलीकडे जाऊन थोडासा देव देश धर्माचा विचार, रक्त बघितलं की चक्कर येते आमच्या पोरांना. असं नाही, सीमेवर लढायला पाठवणाऱ्या आईबापाचं काळीज वाघाचं असावं लागतं आपल्या लेकराला सीमेवर लढायला पाठवताना. कारण शत्रूची गोळी कधी छातीचा मर्मभेद करून जाईल याची कल्पना नसते. काय परिणाम होत असतील मला सांगा ना. किती ताकद द्यावी लागते आईनी. काय काम असतं. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती असं ज्ञानोबा का म्हणत असतील याचा विचार आम्हाला करावा लागेल. जिजाऊ मातोश्रींनी सांगावं राजा हे मृत्यूपत्र आहे तुमचं, याच्यावर सही करा आणि मग मोहिमेवर जा. कारण याच्यात जर तुमचं काही बरं वाईट झालं तर हे राज्य फक्त शिवबाचं नाहीये, हे राज्य देवधर्माचं आहे, हे राज्य देशधर्माचं आहे. स्वराज्याची मोहीम थांबता कामा नाहीये. ही आई होती, ही भक्ती होती, ही निष्ठा होती त्या काळची. छत्रपतींना भेटायला कान्होजी काका जेधे 65 वर्षाचे गृहस्थ आले होते. त्यांनी हातात एक पत्र दिलं आणि राजांना म्हणाले राजा हे बघ अफजल खानाचं पत्र आलंय मला. राजांनी पत्र बघितलं. त्या पत्रात लिहिलं होतं कान्होजी जेधे, शिवाजी महाराजांचे एकनिष्ठ सरदार आहात आपण, पण आता शिवाजी महाराजांच्या सैन्याचं काही खरं दिसत नाही. आमच्या या मोहिमेमध्ये त्यांना नेस्तनाबूत व्हावं लागणार आहे, तेव्हा आपण आम्हाला येऊन मिळा असं पत्र होतं. लेकाचा दम देतोय, फितुरी करायला सांगतोय म्हणले का, आणि न मिळाल किंवा न याल तर पुढच्या परिणामांना तयार राहा असं ते पत्र होतं. कान्होजी काका म्हणले बघितलंस का राजा, अफजल या दम देतोय. राजा म्हणाले काका
तुमचं वतन जाईल, तुमची जहागीर जाईल, तो बोलावतोय तर तुम्ही जा, आमचं काही म्हणणं नाही. 28 वर्षाचे राजे होते, वडीलकीचं नातं होतं कान्होजी काकांचं. राजांनी सांगावं, हे बघा असंही आमचं जहाज आता बुडणारच आहे, एवढा मोठा वरवंटा सैन्याचा घेऊन अफजल खान येतोय, काय होईल सांगता येत नाही, आणि बुडणाऱ्या जहाजात आपणहून आपलं बोचकं कोण आणून टाकतं. काका तुम्हाला बोलवतायत, तुम्ही जा, तुम्हाला जहागीर मिळेल, तुम्हाला वतन मिळेल. आपले खंडोजी काका खोपडे सुद्धा गेले अफजल खानाकडे. अरे एक खंड्या गेला म्हणून काही सगळे गेले वय, राजा मी नसतो जात, 6000 पोरं घेऊन आलोय तुझ्या दिमतीला, तू म्हणशील तिथं मोहिमेवर उभा राहतो. म्हणाले फक्त सांग कुठं उभा राहू. राजे सांगतात, काका काका खरंच गेला तरी चालेल, तुमची जहागीर जाईल, तुमची वतन जाईल. कान्होजी काका ऐका, 65 वर्षाची निष्ठा आणि भक्ती, देवभक्ती, स्वराज्य भक्ती, धर्मभक्ती काय असते. कान्होजी काका म्हणले, राजा पटकन देवघराजवळ गेले, पळी पंचपात्र घेतलं, पंचपात्रातलं पाणी हातावर ओतलं, हातावर तुळशीपत्र ठेवलं आणि तुळशीपत्रासह हातावरचं पाणी राजांच्या पायावर वाहिलं आणि सांगितलं, राजा वतन आणि जहागिरी वाहिली या पायावर इथं, आता काय व्हायचं ते होऊ दे, आम्ही परवा नाही करत. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो, कारण आम्ही आमच्या राजाला देव मानतो आणि त्याचीच भक्ती करतो. विठ्ठल भगवंताला मोजावं लागतं, अन्य कुठल्याही साधनांनी देव प्राप्त होत नाही. ज्ञानाची या लागे न सापडसी, तिथं ज्ञान नाही कामाला, तिथं श्रद्धा आणि भक्तीच कामाला येते. श्रीहरी कवींचा हरिविजय नावाचा, श्रीधर पंडितांचा हरिविजय नावाचा एक ग्रंथ आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्या हरिविजय ग्रंथामध्ये खूप सुंदर प्रसंग आला आहे, आपल्या सगळ्यांना तो प्रसंग माहिती आहे. देवाला मोजलं होतं एका प्रसंगामध्ये. कुठला प्रसंग हो? देवाला मोजता येतं का? तुकोबरायांनी उत्तर दिलं, हो मोजता येतं. कुठलं माप? म्हणून या माप भक्ती केले, भक्तीच्या मापावर देवाला, मापाने देवाला मोजता येतं. भगवान गोपाल कृष्ण द्वारकेचे राजे, मथुरेवर जरासंधाच्या स्वाऱ्या होत होत्या म्हणून त्याला शह देण्याकरता द्वारका नगरी स्थापन केली. आणि त्या द्वारकेमध्ये, द्वारका कशी होती? तुम्ही जागे आहेत का? जागे आहेत ना सगळे? द्वारका नगरी कशी होती? सोन्याची होती. त्या सोन्याच्या द्वारकेमध्ये भगवान गोपाल कृष्णांचा प्रपंच आहे, गृहस्थाश्रम आहे, प्रमुख अष्टनायिक आहेत. आणि एवढ्यात एक प्रसंग घडला. काय घडला हो? नरकासूर नावाचा एक राक्षस होता, उर्फ भौमासूर त्याचं नाव. त्याने इंद्र राज्यावर स्वारी केली, इंद्रावर, आणि इंद्रदेवाने भगवंतांना मदत मागितली. त्यामुळे भगवंत या युद्धामध्ये मदतीकरता गेले. बरोबर कुणाला घेतलं? सत्यभामा देवींना घेतलं. सत्यभामेंचा युद्धातला पायगुण खूप चांगला. पूर्वीच्या काळी बायका लढायच्या, आताही लढतात, नाही असं नाही, पण घरातच असतं नाही का. सीमेवर जाऊन म्हणजे हातामध्ये धनुष्य, शस्त्र शिक्षण, म्हणून आताच्या लेकी बाळींना मी नेहमी सांगते, स्वसंरक्षणाचे धडे आम्हाला दिले पाहिजेत, शस्त्राचं शिक्षण घेता आलं पाहिजे. सत्यभामा देवी इतक्या सुंदर लढायच्या ना, हातामध्ये धनुष्य घेऊन असा काही पराक्रम गाजवला. त्या रात्रीचं ते युद्ध झालं होतं, रात्रीच्या अंधकारामध्ये, आणि ते युद्ध जिंकलं, नरकासूर संपला. या राक्षसानी आपल्या कैदेमध्ये 16,100 राज्यातल्या स्त्रिया, राजकुमारी बांधून ठेवल्या होत्या, डांबून ठेवल्या होत्या. त्यांची सुटका केली आणि त्या स्त्रियांना, त्या कन्यकांना इतका आनंद झाला, त्या म्हणाल्या की आम्हाला ना देवाला बघायचंय, आम्हाला देवाला ओवाळायचंय, देवाला बघायचंय. सत्यभामाबाई म्हटल्या, आमच्या यांचा रंग इतका पक्का आहे, तो काही रात्रीच्या अंधारात दिसणार नाही. त्या म्हटल्या आम्ही सोय करतो. म्हणून प्रत्येकीने हातात दिवे घेतले आणि ओळीनं उभ्या राहिल्या ओवाळायला. म्हणून दीप आणि आवली म्हणजे ओळ, त्या दिवशी आपण दिवाळी साजरी करतो. ओळीने उभ्या राहिल्या आणि देवाला ओवाळले, पराक्रमाचं दर्शन घेतलं. तेव्हापासून पद्धत आली पाडव्याला, दिवाळीला ओवाळायची. का? देवानी पराक्रम केला, राक्षसाला मारलं म्हणून ओवाळलं. आणि मग देवाला या स्त्रिया सगळ्या म्हणतात की आता आम्हाला आमची घरची माणसं सुद्धा घेणार नाहीत, आम्ही राक्षसाच्या कैदेत होतो. देव म्हणाला, कुणी नाही ना, त्याला मी आहे, काळजी करू नका. माना मानव वा परमेश्वर, मी स्वामी पतितांचा. तुम्ही मला भोगी म्हणा, तुम्ही मला योगी म्हणा, मी कर्मयोगी आहे म्हणाले. निंदेचा विचार नाही केला. 16,100 स्त्रियांना एका वेळी वरलं देवानी, पती झाले त्यांचे, आणि 16,108 स्त्रियांचा हा पती. द्वारकेमध्ये छान प्रपंच देवाचा चालू आहे. हे युद्ध संपलं आणि इंद्रानी सत्यभामेला स्वर्गातला एक वृक्ष प्राजक्त तो दिला.
सत्यभामा देवी तो वृक्ष घेऊन म्हणजे आल्या, देव आले आणि सत्यभामेंच्या कौतुकासाठी देवींच्या त्यांच्या महालाच्या समोरच प्राजक्ताचं झाड ते लावण्यात आलं. प्राजक्त सत्यभामेच्या महालासमोर लावलेला पाहिला, पण परिणाम असा झाला की वाऱ्याबरोबर प्राजक्त इतका बहरायचा, इतकी सुंदर फुलं साडा पडायचा फुलांचा, पण वाऱ्याबरोबर ती सगळी फुलं शेजारच्या महालाच्या अंगणात पडायला लागली. आणि सत्यभामेला या गोष्टीचा राग. बरं, तो महाल रुक्मिणीचा, तिच्या अंगणामध्ये सगळी प्राजक्ताची फुलं पडतायत. बरं, रुक्मिणी आईसाहेब भोळ्या, आईसाहेबांची भक्ती इतकी विलक्षण की त्यांनी तीच फुलं उचलावी, त्याचा सुंदर हार करावा आणि देवाच्या गळ्यात घालावा. तो हार घातलेला सत्यभामेनी बघितला की तिचं डोकं फिरायचं. आणि देवाला हा रोजचा घरचा आहेरच झाला. आता देवाला टेन्शन आलं, चिंता वाटायला लागली, करू काय, याच्यातनं सुटू कसा म्हणले. आता बघा हो, देवाला सुद्धा चुकलं नाही हो, तुमचं काय घेऊन बसलात, आहे की नाही, खरं आहे की नाही. आमचा आवाज जास्त असतो घरात, पण आमचाच आवाज असतो की नाही, खरं म्हणा, हो म्हणा, जागे आहेत ना तुम्ही. बघा, देवाला सुद्धा हे चुकलेलं नाहीये. शेवटी भगवंत असे संध्याकाळच्या वेळी चिंता करत बसलेत. आता देवावर संकट आलंय, आपल्यावर संकट आलं की आपण देवाला आठवतो, देवावर संकट आलं की देवानी कुणाला आठवायचं. अशा वेळी देव संतांना आठवतात. आणि देवर्षी नारदांना आठवलं. देवर्षी नारद म्हणजे आमच्या या गादीचे मालक, ते आले स्वर्गातनं, स्वर्गात आले म्हणतात. देवर्षी नारदांना पाहिलं, मिठी मारायला गेले भगवान गोपालकृष्ण. या 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 नारदा, स्वागत केलं, आपल्या अर्ध्या आसनावर बसायला दिलं, म्हणाले